कमाल खान आहेत, त्यांनी पुन्हा एकदा संभाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. याकडे कसं आपण ऐकलं असेल, ट्विट केलेलं आहे. नाही, अशा पद्धतीनं जर ट्विट केलेलं असेल तर त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हे आपलं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं, देशाचं, आणि त्यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी काय केलेलं आहे हे पूर्ण देशाला माहिती आहे. आणि अशा छत्रपती संभाजीराजांवर कोण जर टीका करत असेल, वाईट ट्विट करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि तसं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करेन. आपण उल्लेख केलेला आहे की 2021ला पक्षप्रवेश होतील, यामध्ये वैभव नाईकांचं तर नाव नाही. मला प्रश्न विचारला कोणाकोणाचा पक्षप्रवेश होणार आहे, तर मी सांगितलं की टेंटेटिव्ह 20 आणि 21 तारखेला अजून काही पक्षप्रवेश होणार आहेत. आता वैभव नाईक डायरेक्ट शिंदे साहेबांच्या जर संपर्कात असतील तर मला माहीत नाही, परंतु माझी काही त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. अशी चर्चा आहे एकंदरीत ते येतील पक्षात. हे चांगलंच आहे ना, ते माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत आणि त्यांनी तसा निर्णय घेतला तर निलेश राणे साहेबांना विश्वासात घेऊन करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ. पण तिथे आता आमदार निलेशजी राणे आहेत, पण या संदर्भात निलेशजी राणे साहेबांची देखील चर्चा करावी लागेल. आजी माजी आमदारांची सुरक्षा कमी कपात करण्यात आलेली आहे, याकडे कसं पाहता? सुरक्षा कपात जी केलेली आहे ती कशामुळे केली, काय केली हे माहिती घेतल्याशिवाय याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु जर कपात केलेली असेल ती कुठच्या कारणानं केलेली आहे किंवा त्याच्याबद्दल काय त्याचा बेस आहे याची माहिती घेऊनच बोलावं लागेल, कारण तो अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि मी आमच्या सहकाऱ्यांशी देखील बोलेन आणि आम्ही शिंदे साहेबांची चर्चा करू. एकनाथ शिंदे हे समांतर सरकार चालवत आहेत आणि त्यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष देखील स्थापन केला, अशी राऊतांनी टीका केलेली आहे. त्यांनी आदेश दिले. त्या टीकाकडे बघण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष मागच्या वेळी देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चालू होता, तोच त्यांनी कंटिन्यू केलेला आहे. काही लोकांना देवेंद्रजींमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न ते करतायत, परंतु ते परिपक्व राजकारणी आहेत. अशा भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. आणि अशा कोण जर वाद लावत असतील आणि त्यांना वाटत असेल तर वाद लागेल तर त्यांचे मनसुबे उधळून टाकणारे ते दोन नेते आहेत. कोल्ड वॉरचा उल्लेख केला. कोल्ड वॉर पण नाही, हॉट वॉर पण नाही, कसलंच वॉर नाही. अतिशय समन्वयानं महाविकास महायुतीचं सरकार हे अतिशय वेगानं काम करतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.